ठाकरे मुख्यमंत्री झाले तो लोभ नव्हता का? आम्ही केलं ते लोभ, तुम्ही ते केलं ते काय? उद्धव ठाकरेंच्या टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून मला मंत्री केलं. उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांना आम्ही पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंच्या टीकेला बच्चू कडूंचं उत्तर. विधान परिषद जागा वाटपासाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये खलबतं. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर बैठक संपन्न. निवडणुकांच्या जागांवरून शिंदे, बावनकुळे, रवींद्र चव्हाणांमध्ये चर्चा. विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत निर्णय अंतिम टप्प्यात. विधान परिषदेच्या जागा महायुतीतच लढल्या जाणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जागांबाबत शिक्कामोर्तब करतील. नंदनवनवरच्या बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत 2 टप्प्यामध्ये बोलणी. अंतिम निर्णय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार. मंत्री संजय शिरसाटांची माहिती. विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेच्या सेनेकडून राजन साळवी इच्छुक. पक्षानं संधी दिल्यास जबाबदारी नक्कीच पार पाडेन. कोकणातील राजकारणाचा 40 वर्षांचा मला अनुभव, साळवींची प्रतिक्रिया. रोहित पवारांचा बारामती चौथा जनता दरबार. 2029 निवडणुकीच्या दृष्टीनं मोर्चे बांधणी सुरू आहे का? रोहित पवार बारामतीमधील अप्पासाहेब पवार सभागृहात नागरिकांच्या भेटीगाठी घेणार. दुपारी 3 वाजता नागरिकांशी संवाद. एकनाथ शिंदेंनी मला खडसावलं नाही. समज देणं हा एकनाथ शिंदेंचा अधिकार, आदेश म्हणून आम्ही त्यांच्या सूचना मानतो. एकनाथ शिंदेंनी खडसावल्याच्या चर्चांवर संजय शिरसाटांचं उत्तर. कार्टून फॉरवर्ड केल्यावर अटक करणारे आम्हाला लोकशाही शिकवतात. सुळेंच्या कालच्या टीकेनंतर नवनाथ पन यांनी प्रत्युत्तर दिलं. लवांडेंची अटक ही लोकशाहीची हत्या आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. सोलापुरात काँग्रेसचे पदाधिकारीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात आक्रमक. सपकाळ हटाव, काँग्रेस बचाव असे बॅनर दाखवण्यात निषेध. सोलापूरमधील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीमधील निवडीवरून काँग्रेस कार्यकर्ते नाराज. प्रसाद लाड यांना आरक्षणाबाबत काडीची अक्कल नाही. प्रसाद लाड यांनी हॉटेल व्यवसाय सांभाळावा. लक्ष्मण हाकेंची प्रसाद लाड आणि सरांगे पाटलांच्या भेटीवर टीका. लक्ष्मण हाकेंना मी ओळखत नाही. ओबीसी आरक्षणाला माझा कधी विरोध नाही. लक्ष्मण हाकेंनी ओबीसी नेत्यांशी चर्चा करावी. हाकेंच्या टीकेला प्रसाद लाड यांचं उत्तर. सुप्रिया सुळेंनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. सुप्रिया सुळेंनी सोनिया गांधींची दिल्लीमधल्या 10 जनपद निवासस्थानी भेट घेतली. रेवती सुळेंच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. पालघरमध्ये 201 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन. उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्हिडिओ कॉल करून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. डिझेल पेट्रोलच्या मागणीमध्ये अचानकपणे 20 ते 30% वाढ. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. पेट्रोल डिझेलबाबत सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना सूचना दिल्याची माहिती. शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर लक्ष ठेवण्याच्या सूचना. पेट्रोल डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे गृह विभागाचे पोलिसांना आदेश. इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा वाढ. पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरामध्ये वाढ. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 1 रुपयांनी वाढ. दिल्लीमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 81.09 रुपयांवर. इंधनाच्या दरामध्ये वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना फटका. महंगाई मॅन. काँग्रेसची पुन्हा एकदा मोदींवर टीका. पेट्रोल डिझेल दरामध्ये तिसऱ्यांदा वाढ झाल्यावर काँग्रेसची टीका. याआधीच्या दरवाढीनंतरही काँग्रेसनं महंगाई मॅन टीका केली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 13,08,000 लिटर डिझेल उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा. तर अनेक पेट्रोल पंप फिरलो तरी डिझेल मिळत नाही. साठा कुठे उपलब्ध आहे? भुजबळांनी सांगावं. शेतकऱ्यांचा संताप. छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर पेट्रोल पंपावर मोठी गर्दी. डिझेल नेण्यासाठी शेतकरी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर रांगेत. शेती कामासाठी डिझेलची आवश्यकता असल्यामुळे शेतकऱ्याची पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठ्याची पाहणी. संजय शिरसाटांच्या तक्रारीनंतर पुरवठा अधिकाऱ्यांकडून तपासणी. पुरवठा असूनही पंपचालक डिझेल देत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. अकोला जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईमुळे त्रस्त झालेल्या वाहन चालकांना आज मोठा दिलासा. बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा उपलब्ध झाल्यामुळे परिस्थिती हळूहळू सुरळीत. हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. वसमत तालुक्यामधल्या चोंडी फाटा परिसरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको. कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलडाण्यामध्ये इंधन टंचाईमुळे ठिकठिकाणी शेतकरी आक्रमक. संतप्त शेतकऱ्यांचं पुणे नागपूर मार्गावर चक्काजाम आंदोलन. कॅनमध्ये डिझेल देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालन्याच्या खरपुडी शिवारामध्ये किराणा दुकानातून अवैध पेट्रोल विक्री. 2 दुकानांमधून 25 लिटर पेट्रोल जप्त. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांच्या पथकाकडून गावागावात तपासण्या.
जळगावात डिझेल टंचाईचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायावर देखील मोठा परिणाम. ऐन सुट्टीच्या हंगामामध्ये डिझेलच्या टंचाईचा फटका बसल्यानं अनेक ट्रिप रद्द, गाड्या जागच्या जागी उभ्या. नांदेडमध्ये इंधन टंचाईमुळे भाजीपाल्याची आवक घटली. भाजीपाल्यांचे भाव वाढल्यानं गृहिणींचं रोजचं बजेट कोलमडलं. 40 ते 50 रुपये किलो असलेल्या भाज्यांचे भाव आता 80 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचले. रत्नागिरीमध्ये 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिक हैराण. पेट्रोल 110 रुपयांवर तर डिझेल 96 रुपयांवर पोहोचल्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक कुणाल राऊत यांना डिझेल टंचाईचा फटका. डिझेल भरण्यासाठी चालक 2 तास रांगेमध्ये थांबल्यानंतर डिझेल मिळालं. अहिल्यानगरमधील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळणं बंद. पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर शहरामध्ये येण्याची वेळ. शेतीच्या कामासाठी शहरात येऊन इंधन गावाकडे नेलं जात असल्याचं समोर. बुलडाणा जिल्ह्यामध्ये मुबलक इंधन साठा उपलब्ध. शेतकरी किंवा ग्राहकांनी घाबरून जाऊ नये. बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांचं आवाहन. नागपुरात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 90 पैशांची वाढ. पेट्रोल 108 रुपये 99 पैसे लिटर तर डिझेलचे दर 95 रुपये 57 पैशांवर पोहोचले. कोल्हापुरात पेट्रोलच्या दरामध्ये 87 पैशांची तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ. कोल्हापुरात पेट्रोलचे दर 109 रुपये प्रति लिटरवर पोहोचले तर डिझेलचा दर 95 रुपये प्रति लिटरवर. डिझेल भाववाढीमुळे धाराशिवमध्ये वाहन चालक मालकांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा. 8 दिवसामध्ये 2 वेळा डिझेलचे भाव वाढल्यानं वाहन चालक मालक आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचाही डिझेल टंचाईचा फटका. दानवेंचे ड्रायव्हर डिझेलसाठी पेट्रोल पंपावर 3 तास रांगेमध्ये उभे होते. सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला. मुंबईकरांना वडापावसाठी 20 ते 35 रुपये मोजावे लागणार. गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं वडापावच्या दरामध्ये वाढ. आखाती युद्धाचा मुंबईतील दादर बाजारपेठेला एक फटका. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि फळांचे दर 20% वाढले. वाढत्या महागाईमुळे मुंबईकरांचे स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलं. इंधन दरवाढीचा फळ मार्केटला फटका. फळांचे दर 20% वधारले. आखाती युद्ध आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे दादर मार्केटमध्ये फळ आणि भाज्यांचे दर वाढले. पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता खाद्यपदार्थांच्या दरामध्ये देखील वाढ. मुंबईतील मुंबादेवी जलेबीवाला यांनी फाफडा जलेबीच्या दरामध्ये प्रति किलो 40 ते 50 रुपयांची वाढ केली तर इतर खाद्यपदार्थांच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ. महागाई विरोधात नागपूर काँग्रेसचं मेलोडी आंदोलन. नागपुरातील वरायटी चौकामध्ये मेलोडी आंदोलन. काँग्रेस कार्यकर्त्यांची केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. मोदी महंगाई मॅन नाही, कॉमन मॅनचे नेते. नवनाथ बन यांचं वक्तव्य. तर काँग्रेसच्या काळामध्ये पेट्रोल दुप्पट महागलं. मोदींनी सामान्यांची काळजी घेतली. काँग्रेसनं मोदींवर केलेल्या टीकेला बन यांचं प्रत्युत्तर. शेतकऱ्यांना कर्ज देताना आरबीआयच्या लेखी आदेशाशिवाय सूचना पाळण्यास बँकांचा नकार. तर बँका मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचं पालन करत नसेल तर हा राज्याचा अवमान. रोहित पवारांची टीका. येवल्यामध्ये वादळी वाऱ्यानं घराचं छत कोसळलं. घराचं छत कोसळल्यानं 3 जण जखमी झाल्याची माहिती. मंत्री छगन भुजबळांकडून व्हिडिओ कॉलवरून जखमींची विचारपूस. जखमींच्या उपचाराचा खर्च भुजबळ करणार तर घराची दुरुस्ती करून देण्याचंही भुजबळांचं आश्वासन. नाशिकच्या येवला तालुक्यामधल्या आडगाव आणि देवळाणे इथे मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये कांदा चाळ तुटल्यानं कांदा भिजला तर आडगावात शेडनेट जमीनदोस्त. शेतातील सोलर पॅनलचंही नुकसान. पुढील 4 दिवस ढगाळ हवामानासह नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता. तापमानामध्ये घसरण झाल्यानंतरही ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम. तापमान 36.3 अंश सेल्सिअसवर स्थिरावलं. कमाल तापमानामध्ये घट. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यानं अनेक घरांचं नुकसान. जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी यांच्याकडून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत. प्रशासनाला पंचनामे करून तत्काळ मदत करावी अशी मागणी. साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची. कण्हेरी डोंगरावर जोरदार हजेरी. जोरदार पावसानं ओढ्यांना पूर. अतिट इथे वीज पडून गायीचा जागीच मृत्यू. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. हवामान विभागानं व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. रायगड जिल्ह्यामधल्या धरणांमधील पाणीसाठा आता चिंताजनक पातळीवर. बहुतांश धरणांमध्ये केवळ 26% पाणीसाठा शिल्लक. तर मोरवे धरणामध्ये 82 ते 85 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामधल्या बहाळ ग्रामसभेमध्ये पाणी टंचाईच्या मुद्द्यावर महिलांचा संताप. दूषित पाणी पुरवठा, गटारी आणि अतिक्रमणाच्या प्रश्नांवर ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा. 42,000हून अधिक नागरिकांची पाण्यासाठी वणवण. जिल्ह्यातील 55 गावातील 129 वाड्यांना सध्या 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा. वाशिम एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी विहीर आटल्यानं उद्योजक संकटात. उद्योजकांवर 2 महिन्यांपासून टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ. 3 वर्षांपासून धरणावरून एमआयडीसीकडे पाईपलाईनचा प्रस्ताव रखडला. वर्ध्यात तापमान 47 अंश सेल्सिअसवर गेल्यानं नागरिक हैराण. उकाडा वाढल्यानं शहरामध्ये ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या. पाणपोईच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न. नाशिकच्या पालखेड इथल्या डाव्या कालव्याला पाण्याचं आवर्तन पोहोचलं. येवला शहराला आता 3 दिवसांमध्ये पाणी पुरवठा होणार. जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये 11 गावांमध्ये पाणी टंचाई. प्रशासनाकडून 11 विहिरी अधिग्रहित. टँकरद्वारे पाणी पुरवठा. 17 गावांच्या पाणी पुरवठा योजनेची कामं पूर्ण. मात्र वीज जोडणी नसल्यामुळे पाणी टंचाईची समस्या. राज्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ. आतापर्यंत 232 रुग्णांची नोंद. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण सर्वाधिक. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. विदर्भात उष्णतेचा कहर कायम असून ब्रह्मपुरीमध्ये पुन्हा 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी. पुढील 2 दिवस तापमान वाढ कायम राहण्याची शक्यता. यवतमाळमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र. तापमान 45 अंशांच्या पुढे. उकाड्यापासून नागरिक हैराण. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. गोंदियामधल्या नागरिकांना उष्माघातापासून लोकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जिल्ह्यामध्ये प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्षाची निर्मिती. तर शेतकऱ्यांना शेतीची कामं सकाळी किंवा संध्याकाळी करण्याचं आवाहन. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये वाढ. सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 7,200 रुपयांवर पोहोचले. जागतिक बाजारपेठेमध्ये सोयाबीनची मागणी वाढली. आवक घटल्यानं दरामध्ये वाढ. नांदेडच्या नायगावमधील इकळीमोरमध्ये शेतकरी वसंत सापोले यांची कडीपत्ता आणि पुदिन्याची यशस्वी शेती. सर्व सीझनमध्ये पुदिना आणि कडीपत्त्याला चांगली मागणी. डिझेल तुटवड्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्यानं नफा कमी. नीट पेपर फुटीनंतर राजस्थानच्या सीकरमधील प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्यांची आत्महत्या. पीडित परिवारासोबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा संवाद. आम्हाला न्याय मिळावा अशी पीडित कुटुंबियांची राहुल गांधींकडे मागणी. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये 3 विद्यार्थी आणि 4 डॉक्टरांची गेल्या 3 दिवसांमध्ये सीबीआयकडून चौकशी. 4ही डॉक्टरांचा पीव्ही कुलकर्णी मोठेगावकरशी कनेक्शन असल्याचा संशय. लातूरमध्ये क्लास असलेल्या विभागामधील व्यवसाय बंद करण्याचे आदेश. जिल्हा उद्योग केंद्रांना दिले आदेश. खानावळी, हॉटेल आणि क्लासेस बंद ठेवण्यात आल्याचं चित्र. बिहारमधील नीट उमेदवारांसाठी मोफत बस सेवा. बिहार सरकारचा निर्णय. लाखो विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री सम्राट चौधरींची घोषणा. पेपर फुटीनंतर 21 जून रोजी नीटची फेरपरीक्षा होणार. परीक्षेच्या दिवशी बिहार राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास दिला जाईल. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोठेगावकर हा धाराशिवमध्ये श्रीमंत घरातील विद्यार्थ्यांची चाचणी घेतल्याचा धक्कादायक दावा. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये धाराशिवच्या आदर्श शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचा दावा. खासगी क्लासेसवर नियंत्रणासाठी सरकार लवकरच नियमावली करणार. मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. 11वी आणि 12वीचे विद्यार्थी वर्गामध्ये बसत नाहीत, क्लासेसला जातात. यासाठी कॉलेजमध्ये बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्याबाबत विचार सुरू. भोयरांची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदार अटकेत. मनीषा हवालदारांनी असं कृत्य करणं निषेधार्ह. मनीषा हवालदारांचं निलंबन. विद्याप्रसारणी सभेचे सेक्रेटरी सतीश गवळींची माहिती. नाशिकच्या टीसीएसमधील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणी नाशिक रोड न्यायालयामध्ये 1500 पानांचं चार्जशीट दाखल. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये एकूण 9 गुन्हे दाखल. प्रकरणाचा तपास सुरू राहणार असल्याची पोलिसांची माहिती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शस्त्रांची तस्करी करणाऱ्या 3घांना अटक. आरोपींकडून 3 विदेशी बनावटीचं पिस्तूल, मॅगझिनसह 45 जिवंत काडतुसं जप्त. नागपूरच्या गोरेवाडा परिसरामध्ये 2 बांधकाम मजुरांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला. कपडे चोरल्याच्या वादातून एका मजुराकडून दुसऱ्या मजुराच्या डोक्यामध्ये लाकडी दांड्यानं वार. जखमी मजुरावर मेयो रुग्णालयामध्ये उपचार सुरू.